नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आपले अनेक शेतकरी ठिबक संचाचा वापर करतात, परंतु त्याची योग्य देखभाल न केल्यामुळे हे संच बंद पडतात किंवा निकामी होतात. त्यामुळे ठिबक संच शेतामध्ये बसवल्यानंतर त्याकडे वेळोवेळी लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. आता हा ठिबक संच वापरताना काय काळजी घेणं आवश्यक आहे? ठिबक सिंचन संच शेतात बसवण्यापूर्वी माती आणि पाणी यांचं शास्त्रीयदृष्ट्या पृथक्करण करून घ्यावं. ज्या पाण्यात लोहाचं प्रमाण 3 ते 4 ppm एवढं असतं ते पाणी ठिबक सिंचनाकरता वापरायला घातक आहे, कारण त्यामुळे ड्रिपर बंद पडण्याचा धोका असून ते पुन्हा सुरू करणं कठीण असतं. मुख्य पंपसेट, दाबमापक यंत्र, खतं देण्यासाठीची यंत्रणा, पाणी मोजण्याचे मीटर आणि गाळण यंत्रणा या नियमितपणे तपासाव्यात. पाण्यात असणाऱ्या मातीचं आणि क्षारांचं प्रमाण लक्षात घेऊन गाळण यंत्रणा स्वच्छ आणि कार्यक्षम ठेवावी. पाण्याची दिशा उलट मार्गे करून म्हणजेच बॅक फ्लशिंगने गाळण यंत्रणा स्वच्छ करता येते. गाळण यंत्रणेवर बसवलेलं दाबमापक यंत्रातील दाबांचं 10% जास्त पतन झालं तर पाण्याची दिशा बदलवून बॅक फ्लशिंग करावं. लहान जलवाहिनीतून थोड्या जास्त दाबाखाली पाणी जाऊ दिल्याने त्यामध्ये अडकलेली वाळू, माती आणि इतर केरकचरा निघून जातो. मंडळी, ठिबक सिंचन संचाच्या PVC किंवा HDPEच्या उपमुख्य नळ आणि मुख्य नळ हा शक्यतो 1.5 फुटापर्यंत जमिनीत गाडावेत. असं केल्याने पाईपवर सूर्यकिरणांचा परिणाम होत नाही, त्यामुळे त्यांचं आयुष्यमान वाढतं, तसंच शेवाळाची वाढ होत नाही. हंगाम संपल्यानंतर दुसरा हंगामासाठी ठिबक सिंचन संच उपयोगात आणण्यापूर्वी त्याला क्लोरीन अथवा आम्लाची गरजेनुसार प्रक्रिया करणं गरजेचं असतं. रासायनिक प्रक्रियेने तयार झालेल्या थरासाठी उपाय म्हणून आम्ल प्रक्रिया करतात, तर जीवाणूंमुळे तयार झालेले अडथळे दूर करण्यासाठी क्लोरीन प्रक्रिया करतात. आम्ल प्रक्रिया किंवा क्लोरीन प्रक्रिया झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण ठिबक सिंचन संच पाण्याने स्वच्छ करणं आवश्यक असतं. रासायनिकदृष्ट्या पाण्यामध्ये सोडण्याची साधनं ही प्रक्रिया प्रतिबंधक पदार्थांपासून बनवलेली असावीत. आम्ल पाण्यात मिसळायचे झाल्यास पाण्यात आम्ल टाकावं, पाणी आम्लात टाकू नये. क्लोरीन वायू विषारी असल्याने त्याची हाताळणी माहितगाराने करणं हे केव्हाही चांगलं असतं. आठवड्यातून एकदा वाळू गाळणीच्या टाकीचं झाकण उघडावं, त्यातील वाळू हाताने ढवळून काढावी, नंतर बंद करून उलट दिशेने पाणी पाठवून टाकी धुवून काढावी. त्यामुळे टाकी स्वच्छ होऊन पाणी गाळण्याचं काम उत्तम होतं आणि तोट्या अथवा उपनळ बंद पडत नाहीत. मंडळी, ठिबक संचाची देखभाल करताना 4 गोष्टींचं पालन करणं आवश्यक आहे. पहिली म्हणजे ठिबक संचाची सर्वसाधारण देखभाल, नंतर फिल्टर साफ करणं, सबमेन आणि लॅटरल साफ करणं आणि ठिबक संचाची रासायनिक प्रक्रिया करणं. तेव्हा या 4 गोष्टींचा अवलंब जर आपण नियमितपणे केला तर आपल्या ठिबक सिंचन संचाची देखभाल करणं आपल्याला सोपं जाईल. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.